मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहात, नेमकी काय मागणी करणार आहात? मुख्यमंत्री साहेबांना एवढंच मी सांगणार आहे माझ्या लेखी आणि तोंडी जबाबामध्ये पण की साहेब, जे मी 21 वर्ष यातना भोगल्या आहेत, 21 महिने ज्या मी यातना भोगल्या आहेत या न्यायाच्या लढ्यामध्ये, त्या मी पुरेपूर त्यांना सविस्तर सांगणार आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या वेदना ऐकून जर ते नाहीत रडले, म्हणजे माझ्या जे व्यथा जे मी 21 महिन्याचा या प्रवास केला आहे, जर त्यांनी नाही भाऊक झाले तर नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी म्हणावं खरंच तुझ्यावर अन्याय झाला नाही. माझा करता धरता पुरुष गेलेला आहे घरातला. मग आज माझी काय व्यथा आहे ती माझी मला माहिती, तरी पण मी ठामपणे माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी खंबीर आहे, खंबीर उभी आहे आणि खंबीर राहणार. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी न्यायाचा लढतच राहणार. मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहात, नेमकी काय मागणी करणार आहात? मुख्यमंत्री साहेबांना एवढंच मी सांगणार आहे माझ्या लेखी आणि तोंडी जबाबामध्ये पण की साहेब, जे मी 21 वर्ष यातना भोगल्या आहेत, 21 महिने ज्या मी यातना भोगल्या आहेत या न्यायाच्या लढ्यामध्ये, त्या मी पुरेपूर त्यांना सविस्तर सांगणार आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या वेदना ऐकून जर ते नाहीत रडले, म्हणजे माझ्या जे व्यथा जे मी 21 महिन्याचा या प्रवास केला आहे, जर त्यांनी नाही भाऊक झाले तर नंतर मग मुख्यमंत्री साहेबांनी म्हणावं खरंच तुझ्यावर अन्याय झाला नाही. माझा करता धरता पुरुष गेलेला आहे घरातला. मग आज माझी काय व्यथा आहे ती माझी मला माहिती, तरी पण मी ठामपणे माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी खंबीर आहे, खंबीर उभी आहे आणि खंबीर राहणार. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी न्यायाचा लढतच राहणार.